रुपेश उलेकर यांनी आणि धावसंख्या 2 निवदार्थी धावसंख्या पोहोचते संघाची कोणती म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 धावा इथे झालेल्या आहेत. पहिला षटक इथे संपलेला आहे. चांगला सामोरील आपण बघूया. पालेश्वरी क्रिकेट संघ 40+ पालेश्वरी क्रिकेट संघ पाले बुद्रुक आणि या ठिकाणी लिजन क्रिकेटर आपण बघूया 40+ काळभैरव क्रिकेट संघ वरचे ओळे प्लीज डोमाला कॉलेज पट्टा. चिंतामण वैयक्तिक पहिलं संघात वैयक्तिक पहिलं आणि संघात दुसरं टक्के आले ते म्हणजे चिंतामण घरात बघूया. सन्माननीय आमच्या रायगड काँग्रेस कमिटीचे एक मातब्बर नेते RC घरत यांचं गाव. इथे बघा चेंडू फिरकावतोय गोळीच्या वेगाने चेंडू जातोय वायडीशे मिडवेगरीच्या क्षेत्रामध्ये. जिथे बाकी 2 धावे ती या ठिकाणी मिळत आहेत. या ठिकाणी रुपेशला आणि धावसंख्या पोहोचलेली आहे संघाची ती म्हणजेच 10 धावा इथे फलकावं लागल्यात. पहिला षटक चिंतामणचा आणि पहिल्या षटकाचा पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी ते चेंडू फिरकावतोय. जिथे धावसंख्या रिक्षा धावू दे. सामना चालू असताना फक्त रिक्षा आतमध्ये टाकू नका. ओव्हर संपल्यावर जाऊ शकता. धन्यवाद. सहकार्य करा. धावसंख्या 10 धावा. अशोक खेळतोय तो म्हणजेच 8 धावा 6 चेंडू आणि 8 धावांनी खेळतोय तो म्हणजे अशोक आणि अगदी पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी बघतोय तो म्हणजे या ठिकाणी रुपेश उलवेकर 2 धावा. एकूण धावसंख्या 8 40+ फाईट 10. या ठिकाणी खरोखरच विनाशकाली उपपर्यंत बुद्धी मारण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी पण या ठिकाणी रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न पण जिथे बाकी चेंडू तो हुकतोय आणि जिथे बाकी बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव इथे मिळते. 11 धावा इथे मिळत आहे. 11 धावा दिल्या आहेत त्या म्हणजेच 40. श्री समर्थ लाईव्ह गजानन माळी तुमचे या ठिकाणी स्वागत. हां 40+ नियम आपण 1 ओव्हर नंतर 6 प्लेयर बाहेर राहतील ही सूचना आपण तंतोतंत पाळा. आता बघी चेंडू खाली होतोय. खूप सुंदर अशी या ठिकाणी गोलंदाजी करतोय. या ठिकाणी चिंतामण घरात अतिशय सुंदर या ठिकाणी गोलंदाजी या ठिकाणी करतोय. आता मारण्याचा प्रयत्न पण या दोन्ही चेंडू या ठिकाणी हुकलेला आहे. निश्चितच या ठिकाणी म्हणजे अशोक उलवेकर खूप भावनिक संबंध. तर या ठिकाणी धावसंख्या 11 सीमित. आत्तापर्यंतचा 4 चेंडू खर्च केले. 4 चेंडूवर 4 धावा मिळाल्या आहेत. 3 धावा मिळाल्या आहेत आणि खूप सुंदर गोलंदाजी करतोय चिंतामण. बॅटची एज येऊन गेलेली आहे. चेंडू जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर. अगदी नशिबाचा चौका मिळतो या ठिकाणी अगदी अशोक उलवेकर यांना. धावसंख्या 4 निवदार्थी धावसंख्या 11 15 धावा इथे झालेल्या आहेत. त्यामुळे पालेश्वरी 40+ पाले बुद्रुक. आजच्या दिवसामधला पहिलाच सामना इथे आपल्याला बघायला मिळतोय. पालेश्वरी 1+ बरोबर ना. सॉरी 5 चेंडू आले. 5 चेंडू झालेले तिथे. धावसंख्या 15 धावा. चिंतामण पुढचा चेंडू इथे बाकी चेंडू उडवतो. चेंडू या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅनला उडवतो चेंडू. जिथे बाकी चोरटी धाव म्हणावं लागेल. चांगलं क्षेत्र मिळायला मिळते या ठिकाणी. इथे बाकी पंचांनी इथे या ठिकाणी आम्हाला हात केलेला आहे. हे षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झालेली ती म्हणजे 16 धावा इथे पालेश्वरी संघाच्या झालेल्या आहेत. 16 धावा. विशेष म्हणजे काय अगदी संदेशनी पण 8च धावा दिल्या होत्या आणि या ठिकाणी चिंतामण घरात पण 8 धावा दिल्या. काय योगायोग असेल बघा. दोन्ही गोलंदाजींनी या ठिकाणी चांगली वाखडण्याची गोलंदाजी केली आहे. त्याच्यामध्ये आपण बघतो या ठिकाणी अगदी रजत नेट सिस्टमचे सर्वा त्यांचे पिताश्री वासुदेव नामदेव कर्णेकर यांचे इथे आगमन झालं आहे. त्यांचा इथे सन्मान होतोय. वासुदेव कर्णेकर यांचा इथे सन्मान होतोय. लाईव्ह थोडा इकडे करा. लाईव्ह महत्वाच्या माणसाचं महत्वाचं लाईव्ह इकडे करा.
तर त्यांची सुविधा आहे नेटच्या माध्यमातून. इथे माईची उबदार शाल, पुष्पगुच्छ, इथे आपण बघूया लाईव्हच्या माध्यमातून बघूया. वासुदेव कर्णेकर नेटचे प्रोपायटर यांचा सन्मान होतोय. धन्यवाद. विठ्ठल घरात इथे बाकी फुल टॉस चेंडू आपण बघतोय मिडविकच्या क्षेत्रामध्ये. इथे फलंदाज बाद होतो आणि पहिलीचा झटका बसतोय तो म्हणजे या ठिकाणी या पाली संघाला. अशोक जुल्मी बड़ा दुखदायक है तू इस प्यार की तुझको. मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण ते बघायला मिळते या ठिकाणी. कोण क्षेत्ररक्षण? अप्रतिम क्षेत्ररक्षण सचिन गरज. चांगली शरीरयष्टी आहे, निश्चित या ठिकाणी चांगला खेळणारा प्लेअर वाटतोय तो सचिन गरज. जबरदस्त. आपण बघूया, आपण बघतो ओपीडी. ओपीडी म्हणले ओला पारगाव दापिवली. एक क्रिकेटमधलं एक महत्त्वाचं वलय आहे. मोठमोठे क्रिकेटर त्या भागामध्ये घडलेले आहेत, घडवतात. एक चांगला फटका आपण बघतो या ठिकाणी. वाईडिश परत एकदा मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जिथे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. प्रमोद भोपी काय थांबत नाहीये. आल्या प्रमोद भोपीने या ठिकाणी निश्चितच जसं या ठिकाणी थांबतच नाही त्याची बॅट. धावसंख्या 2नी परत एकदा बदलते. धावसंख्या पोस्टे संघाची कोणती म्हणजे 24 धावा इथे फलकाव लागलेले आहेत पालेश्वरी पाली संघाच्या. 5 चेंडू म्हणजे 8 धाव दिले. बघा योगायोग काय ते बघूया. 1 विकेट. बघूया आता शेवटचे चेंडू किती धावा काढतात का नाही देत. इथे बाकी मारतो चेंडू या ठिकाणी. चेंडू होतो परत मिडविकच्या क्षेत्रामध्ये, शॉर्ट मिडविकच्या क्षेत्रामध्ये. जिथे बाकी 2 धावा. अगदी 6 चेंडूमध्ये धावा दिल्या आहेत, ते म्हणजे 10 धावा इथे खर्च केलेल्या आहेत. त्यामुळेच या ठिकाणी गोलंदाज विठ्ठल धावसंख्या झालेली ती म्हणजे 26 धावा. म्हणजे 30 षटकाच्या समाप्तीनंतर पाले संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजे 26 धावा. ते शांतारामकडे जातो. शांताराम अमिताभ बच्चन लिजेंड बॉलिवूड स्टार सन्मान्य सायलीला हॉटेलचे ओनर
चालक मालक आपण बघतोय संतोष शेठ जळे यांचे इथे आगमन झालं आहे. स्वागत. काही क्षणामध्ये त्यांचं स्वागत आहे. नवीन गोलंदाज दिगंबर. इथे बघा चेंडू फिरकावतोय लॉंग ऑफच्या रिजनमध्ये, जिथे चांगला क्षेत्रक्षेत्र बघायला मिळते या ठिकाणी. इथे 2 धावा, तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आणि 3 धावा मिळतात का बघूया. आणि इथे 3 धावा आणि 4 धावा पण इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि 4 धावा. वा वा. हां, रुपेश उलेकरची अगदी सासवडी आपण बघतोय कोलीमधली खूप अगदी मासे पकडण्यामध्ये वाकबगार आहेत ती लोक. 6 धावा पण धावून काढणं अशी त्याची शरीरष्टी आहे. चालक मालक रिक्षा ओनरचे ते अगदी ते मेन महत्वाचं नाव आहे ते. तर 4 धावा इथे रुपेश उलेकरने काढलेले आहेत. दीपक कुलवेकर त्यांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी अगदी त्यांचा भाऊ आहे. चांगला फटका पण बघतो या ठिकाणी. रुपेश आता का थांबत नाहीये. जशी या ठिकाणी प्रमोदनी फलंदाजी केली, आली अगदी 2-2 धावा काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर रुपेश उलेकरने या ठिकाणी पूर्णपणे जबाबदारी समर्थ आपल्याकडे फोडलेली आहे. 4 नंतर अगदी बघूया 6 धावा 4 धावा आणि अगदी 8 धावा या दोन चेंडूवर घेतलेल्या आहेत. एक चांगली क्रिकेट इथे बघायला मिळतो. धावसंख्या दिली संघाची कोणती म्हणजे 34 धावा. इथे बाकी चांगला फटका बघायला मिळतोय, पण चांगला कॅच पण जातो का बघूया. पण या 6 धावा दणदणीत षटकार वाजेकर. आपण स्वागत समारंभात जाऊया. दीपक सतीश बोपी यांना विनंती करतोय. सायलीला हॉटेलचे ओनर, चालक मालक सायलीला हॉटेल सुप्रसिद्ध मुंबई गोवावरचं एक महत्त्वाचं हॉटेल. शिरडोन बस त्यांच्या हाकेला हॉटेल असणारं त्यांचे मालक संतोष शेठ चांगू जळे यांचं इथे शुभ सन्मान इथे होत आहे. सुस्वागतम. धावसंख्या 40, जिथे 2 षटकामध्ये 16 धावा होत्या. नंतर बाकी काय होतं, प्रमोद पण थांबला नाही आणि रुपेश उलेकर पण थांबला नाही. धावांचा ओघ वाढत गेलेला आहे आणि धावसंख्या 40 धावा. अजून चेंडू आहेत ते म्हणजेच 3 चेंडू अजून बाकी आहेत. प्रेम जनार्दन टकले, लिजेंड क्रिकेटर जनार्दन टकले, एकविरा क्रिकेट संघाचे कर्णधार. अगदी सुंदर आपण बघूया. अतिशय सुंदर आपण शॉट बघतो या ठिकाणी. अगदी या 4 धावा जबरदस्त फटका आपण बघायला मिळतो या ठिकाणी. डीप पॉईंटच्या दिशेने मारलेला हा फटका. मागच्या 4 चेंडूमध्ये अगदी रुपेशने 18 धावा काढलेल्या आहेत. आमचे प्रेम सांगतायत जबरदस्त या ठिकाणी अप्रतिम या ठिकाणी या फलंदाजी करतोय. हाँ, विनाशकाली विपरीत होती. हर दिन दिवाळी जसं नाही आहे, बीच में अमावस्या आहे. मारण्याचा प्रयत्न करतो रिव्हर्स शॉट. या ठिकाणी रिव्हर्स शॉटचा फटका आपण बघूया. संतोष मात्रेने 1999ला इथे आणला रिव्हर्स शॉट. या ठिकाणी देसाईचा काका पाटीची टीम, काका मात्रेची टीम होती आणि आमचा पडग्याची माझी टीम होती सासवडीची. त्याच्यामध्ये संतोषला आमच्या शिरडोन पाडेने या ठिकाणी साईड आणला होता. तो शॉट जन्माला इथे आला. संतोष इनिंगचा लास्ट बॉल. संतोष मात्रे, संतोष पाटील, विश्वास पाटील. तर आपण बघतो या ठिकाणी चेंडू भिरकावतोय. चेंडू जातो त्याला लॉंग ऑफच्या रिजनमध्ये, जिथे चांगला क्षेत्रक्षेत्र बघायला मिळते. तिसरी बिन धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये, पण तोपर्यंत बघूया धावण्यामध्ये बघूया आता 3 धावा. 3 धावा इथे मिळत आहेत. का क्रिकेटच्या जमान्यामध्ये ही मुलं 40च्या पुढे गेलेली आहेत. त्यामुळे निश्चितच धावणं हे सध्या त्यांच्या आवाक्यामध्ये नाही आहे. कारण या ठिकाणी अगदी प्रपंचावली ही मंडळी आहेत. स्पर्धात्मक आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये कुठून तरी वाट काढत कुठे आपल्या शरीराला चांगला फिटनेस मिळावा या उद्देशाने हे क्रिकेट खेळतात. पैशांसाठी ही मुलं खेळत नाही आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. 40+ वरचे ओळे आणि पाले यांच्या दरम्यान हा सामना आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली संघाची कोणती म्हणजेच 48 धावा. 49 धावा जिंकण्याकरता. बोला. पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये संदेशाने 8 धावा दिल्या.
चिंतामणी यांनी या ठिकाणी विठ्ठल घरत यांनी 10 धावांनी 1 विकेट घेतली आणि त्याच्यानंतर बाकी दिगंबरची खूप महागडं षटक तब्बल 22 धावा दिलेल्या आहेत दिगंबरने. खूप महागडं षटक ठरलेला दिगंबरचं या शेवटचं षटक. तिघांनी खूप सुंदर गोलंदाजी केली पण क्रिकेटमध्ये अशा घटना होतातच. धन्यवाद. धावसंख्या 48 49 जिंकण्याकरता आहेत 24 चेंडू आणि 49. जगन्नाथ वाजेकर आमच्या आहेत रिटायर्ड आमचे या ठिकाणी आमचे भारतीय रेलगाडी रेलगाडी भारतीय रेलमधले एक लिजेंड आमचे या ठिकाणी बघूया. संधी कर्मचारी बघा घर बसल्या त्यांची माणसं पण बघतायत आमच्या ज्या या ठिकाणी जगन्नाथ वाजेकर यांचा सन्मान झालेला आहे. ज्योती हरिश्चंद्र वाजेकर पुरस्कृत उपसरपंच चषकामध्ये आर्थिक मदत निश्चित केलेली आहे. त्यांचं आपण स्वागत. जगन्नाथ वाजेकर यांनी आर्थिक मदत केली आहे. 500 रुपयाची आर्थिक मदत केली त्यांचे आम्ही त्या ठिकाणी आभार मानतोय. खूप हो 500 रुपये मदत केली आहे. जगन्नाथ वाजेकर तुमचं मनपूर्वक स्वागत. भारतीय रेलमधले एक महत्त्वाचे कर्मचारी होते पण आता ती या ठिकाणी सेवानिवृत्त झालेले. त्यांचे आभार. धन्यवाद. क्रिकेटची आवड मुलांना काहीतरी द्यावं आपण या उद्देशाने त्यांनी अगदी फुलाची पालखी दिलेली आहे. धन्यवाद. हा लावा शांतनु लावा. याच्यानंतर बघूया खारघर विरुद्ध पडगे. दोन्ही संघाच्या संघटकांनी विनंती करतोय खारघर विरुद्ध पडगे यांच्या दरम्यान सामना आहे. दोन्ही संघाच्या संघटकांनी विनंती करतो आपण कृपया दोन संघाचे या ठिकाणी जिंकण्याकरता 49 धावांची आवश्यकता आहे. पण याच्यानंतर जो सामना होणार आहे पडगे विरुद्ध खारघर या दोन्ही संघाच्या संघटकांना मी विनंती करतो आपण लगेच या नाणेफेकीचे कौल करण्याकरता द्यायचं आहे. वासुदेव केबल नेटवर्क रजत झाला सन्मान झाला. रजत नेटवर्क सुविधा तथा ओनर मालक चालक वासुदेव कर्णेकर यांचा सन्मान झाला आहे. अशोक उलवेकर पहिल्या षटकाचा पहिला चेंडू समोर स्ट्राईक रोटेट करतो तो म्हणजेच संदेश नॉट केला येतो म्हणजे चिंतामण. 24 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. शेवटला 22 धावा कुठून काढल्या शेवटच्या षटकामध्ये. अगदी बघूया खूप चांगलं कॉम्बिनेशन बघायला मिळालं. रुपेश उलवेकर आणि प्रमोद भोपी यांचं जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी केली. शेवटच्या क्षणाला 6 धावा काढतो तो धावून असा आमचे 12वा खेळाडू सांगतोय रुपेश उलवेकर. खूप फिटनेस चांगला आहे त्यांचा. आपण सामन्याकडे जातोय. अशोक उलवेकर पहिल्या षटकाचा पहिला चेंडू अप्रतिम या ठिकाणी पालेश्वरी देवीच्या नावाने क्रिकेट संघ आहे हा 40+ पहिल्या षटकातला पहिला चेंडू या ठिकाणी समोर फलंदाज तो म्हणजे त्या चकला चेंडू जातो सरळ विकेट किपरच्या हातात. निर्धार चेंडू सांगला येणारे अगदी बघूया 23 चेंडू आणि 49 बॅटची एज येऊन गेलेला चेंडू गलीच्या क्षेत्रामध्ये जिथे बाकी तू मैं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते या ठिकाणी. सर्कलचं डिस्ट्रक्शन आहे 6 क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये आहेत. ते बोलते रिस्ट्रिक्शन असल्या कारणाने या ठिकाणी धावा जमवण्याचा हा प्रयत्न असतो प्रत्येक फलंदाजाचा. जे आपण बघतो या मोठ्या क्रिकेटमध्ये बघतो या मुलांच्या जे क्रिकेट मोठ्या मोठ्या टुर्नामेंट बघतो आपण या ठिकाणी सर्कलच्या रिस्ट्रिक्शनमध्ये जो मारणारा असतो
धावा जमवण्याचा जास्त प्रयत्न करतो, त्याच फलंदाजीला याकडे प्राधान्य दिले जाते. आणि आता आपण बघतो चिंतामणी स्ट्राईक घेतोय की त्या बघा चिंतामणी चेंडू भिरकावतोय, चेंडू जातो हातामध्ये. या ठिकाणी रुपेश बुलेकर याच्या फलंदाज बाद, संधी मिळते डीजेला. फलंदाज का त्याच्या शरीरयष्टीकडे समजता हा चांगला क्रिकेटर असेल. बघूया आत्ताच अगदी 40 पार केले असं वाटतंय, कारण बघूया क्रिकेटच्या बॅटवरून त्याच्या बॅटिंगवरून समजेल कसा क्रिकेट खेळतो तो. पण चांगली गोलंदाजी करतो अशोक उलवेकर. आपण बघतो पहिल्या सलामीला जो आले होते ते म्हणजे अशोक उलवेकर आणि रुपेश उलवेकर. गोलंदाजी आता करतोय तो म्हणजे अशोक उलवेकर, आणि कॅच घेतला परत रुपेश उलवेकर. का सुंदर कॉम्बिनेशन इथे बघायला मिळते. बघूया या उलवेकर बंधूची मक्तेदारी इथे बघायला मिळते क्रिकेटच्या मैदानावर, म्हणजे दादागिरी बघायला मिळते गोलंदाजीमध्ये पण आणि फलंदाजीमध्ये पण. नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे सचिन गरत, मॅन फ्रॉम वरचे ओळे. काही चेंडू अजून खर्च केलेला आहे आतापर्यंत. अशोकने चेंडू टाकलेत ते म्हणजेच तीन चेंडूवर धावा दिले, एकच धावा, एक विकेट. अजून 3 चेंडू अजून बाकी. चांगली गोलंदाजी करतो, राऊंड विकेट मारा. हां हां हो हो नक्की बोलतो बाबा, फटका मारतो जबरदस्त सुंदर. आपण बघूया वायडिश मिडविडच्या क्षेत्रामध्ये ही लाईव्ह सिस्टम जी आहे रजत वासुदेव कर्णेकर यांनी जी लाईव्ह सिस्टम दिलेली आहे ती आम्ही विनामूल्य दिलेली आहे. निश्चितच जसं आपण बघूया संतोष पवार यांनी ट्रॅकसूट विनामूल्य आम्हाला दिले आहेत यावर्षी, तशी अगदी वासुदेव कर्णेकर यांनी पण या ठिकाणी ते आम्हाला सुविधा विनामूल्य दिली. त्यांचाही त्या या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. जगन्नाथ वाजेकर तुमचं या ठिकाणी स्वागत, आभार व्यक्त करतोय. आता बॅटची एज घेतोय, नशिबाचा चौकार मिळता वाटला पण चांगलं या ठिकाणी बघतोय. प्रशांत पवार कीपर बघू या ठिकाणी. प्रशांत पवार अगदी पवार बंधू म्हटलं की आपण बघूया का अगदी बैलगाडा शर्यतीमधलं महत्त्वाचं नाव आपण बघतो या ठिकाणी. अगदी भगवान महेश पवार आमचे जावई, आमच्या महेश पवार जावई भगवान पवार स्वर्गीय एक चांगली गोलंदाजी करतो या ठिकाणी. आतमध्ये चेंडू येतोय आता बाकी या ठिकाणी. हे षटक इथे संपलेलं आहे. चांगली गोलंदाजी बैलगाडा शर्यतीमधलं महत्त्वाचं नाव आपण बघतो या ठिकाणी. चेंडू इथे खर्च केलेले अशोक उलवेकर यांनी. आता बाकी पूर्णपणे पलताबोई थोडी केलेली आहे ती म्हणजे या ठिकाणी या एक चांगली गोलंदाजी करतो या ठिकाणी. आतमध्ये या ठिकाणी दोनच रन दिलेले आणि 2 विकेट इथे बहुमूल्य विकेट या ठिकाणी. परतीचा प्रवास जे ओपनर जे आहेत त्यांचा परतीचा प्रवास चालू केलेला आहे या गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी शांताराम. आता आली या रंगाला आमच्या हिरामण घर यांचं आवडतं गाणं. एक चांगला कलावंत आपण बघतोय दादा कोंडके. काळाच्या पडद्यावर त्यांचं स्मृती चिरंतर, त्यांचं गाणं चिरंतर, त्यांचं विनोद चिरंतर, त्यांचा चावटपणा चिरंतर. हे निश्चितच आपण बघूया दादा कोंडकेकडून शिकतो आपण. आदरणीय हिंदू सम्राट आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर निकटवर्तीय सामन्याकडे जातोय रुपेश उलवेकर, ज्यांनी माध्यमातून ज्यांनी 22 धावा शेवटच्या षटकामध्ये कुठून काढल्या. ऑलराऊंडर, रिक्षा 4 व्हीलर चालक मलक संघटनेमध्ये एक महत्त्वाचं नाव आहे. अध्यक्ष वाटतं ते. धावसंख्या 1 षटक संपलेला आहे, 2 विकेट घेतले आणि फक्त 2 धावा. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आवश्यकता आहे ती म्हणजेच 47 धावांची. 47 रन्स विन द मॅच. ओव्हरचे ओळे चांगली आपण बघूया. स्ट्राईक रोटेट करतोय
सचिन घरात स्ट्राईक करतोय, चांगला फटका बघायला मिळतोय, चेंडू जातो या ठिकाणी आता बाहेर जातो, जबरदस्त चेंडू, बघूया थांबा बघा, हा 4 धावा, ओके 4 धावा, चेंडू जातो या ठिकाणी आता बाहेर जातो, जबरदस्त चेंडू, बघूया ची गाडी, पण चांगला फटका पडायला म्हणजे सचिन, मी म्हणाल होतो त्याची शरीरयष्टी, त्याचा आत्ता तर अगदी 41 मध्ये पदार्पण, ते शरीर समजता हा खेळणारा मुलगा आहे, चांगला फटका बनतोय, धावसंख्या 6 धावा, आपलं खातं खोललेलं आहे सचिन गेलतो 6 धावांवर, धावसंख्या एकूण संघाची ती म्हणजेच 6. मॅडीचं आगमन झाले ते स्वागत करूया, माझे साथी समालोचक मैडी आगमन डाला के स्वागत करिए, वेलकम मैडी, बहुत ही बढ़िया आपने अपना स्पीच जो अपना है वो बहुत बढ़िया, लास्ट का जो स्पीच अपना है जो बहुत बढ़िया है, मारण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी, आता बाकी आहे तू मैं इथे बघूया पंचांकडे दाद मागतायत अजून, हा थर्ड अंपायरकडे कॉल केलाय, थर्ड अंपायर, हां एक मिनिट, इथे नाही समजणार, ऑन फील्ड आपण काय का सल्ला मसत करा, इथे रुपेश शिवळवेकर, इथे समजणार नाही एज, आपल्याकडे अल्टरेज नाही आहे ना, त्याच्यामुळे ऑनफील्ड जे दिसत असेल तेच तुम्ही मान्य करावं लागेल तुम्हाला. धन्यवाद रुपेश. सामन्याकडे पण जातोय, धावसंख्या 6, धावसंख्या 6, रुपेशने आतापर्यंत चेंडू खर्च केले ते म्हणजे 2, त्यातली 4 धावा दिलेल्या आहेत, निर्धा चेंडूची सांगता अपील केला होता पण पंचांनी फेटाळला, धावसंख्या जातोय, चांगला सामना इथे बघायला मिळतो या ठिकाणी, धावसंख्या 6 धावा, येणाऱ्या काही चेंडूमध्ये आवश्यकता आहे ती म्हणजेच 45 धावांची, सॉरी नशिबाचा इथे चौकार मिळतो या ठिकाणी, खरोखरच अतिशय सुंदर आपण बघूया, या 4 धावा मिळत आहेत, नशिबाचा चौकार बाईच्या स्वरूपामध्ये 6 धावा.
ते प्रमोद भूमीच्या हातामध्ये चेंडू दिला आहे. 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 31 धावा. समीकरण इथे बदललेलं आहे. जबरदस्त सामना इथे बघायला मिळाला या ठिकाणी येतात. आता 12 चेंडू आणि 31 धावा. समोर फलंदाज आहे तो म्हणजेच सचिन. हा नवीन गोलंदाज एक धाव. धावसंख्या झाली संघाची कोणती म्हणजे बघूया. ती म्हणजेच 19 धावा. म्हणजे 11 चेंडू आणि आवश्यकता ती म्हणजे 30 धावांची. 11 चेंडू आणि 30 धावा. लहू शेठ भोईरेंचा लहूचं आगमन झालं. लहू भोईरेंचं आगमन झालं की स्वागत करतोय कर्णधार. आता बाकी चेंडू भिरकावतोय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. हा म्हणजे चंदू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. उतुंगाचा षटकार खडखडीत नाणं वाढलेलं आहे सचिनच्या बॅटमधून. लहू भोईरेंचं आगमन झालं. व्हेरी नाईस. स्वागत करतोय कर्णधार सचिन ऑन फायर. आता चेंडू भिरकावतोय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. हा म्हणजे चंदू 10 चेंडू 24 धावा. बघा नाणेफेकीचा कौल करा या षटक संपल्यानंतर. हा दोन्ही पण आले ना. नितेश पण आलाय. दहा चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. सामन्याकडे पण जातो या ठिकाणी. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर झाला चेंडू. थोडी अगदी खराब चेंडूची पूर्तता ते बघायला मिळते या ठिकाणी. गोलंदाज प्रमोदच्या गोलंदाजीमध्ये खराब चेंडूची ते पूर्तता बघायला मिळते या ठिकाणी. निश्चितच वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने वधारते. धावसंख्या परत एकदा 1 ने वधारले आहे. 10 चेंडू आवश्यकता आहे. 26 धावा झालेल्या आहेत. म्हणजे 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 23 धावा. आता बाकी या ठिकाणी थांबत नाहीये प्रमोद भोपी. त्रिफळाची आतमध्ये चेंडू आला. तिन्ही यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. आता बाकी कुठेतरी धावा झालेला आहे. 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 23 धावा. अतिशय सुंदर चेंडू आपण बघायला मिळतो. आता बाकी या ठिकाणी थांबत नाहीये प्रमोद भोपी. त्रिफळाची आतमध्ये निश्चित जो आपल्याला धोकादायक फलंदाज होता त्याला निश्चितच याला चितपट केलेला आहे या गोलंदाजीने. आणि ही पहिली सफलता मिळते या ठिकाणी प्रमोद भोपी याला. आणि धावसंख्या 2 बाद धावसंख्या झाली ती म्हणजेच 26. जॉनी घरत नवीन नौका फलंदाज जॉनी घरत. तर संतोष पवारला विनंती होती आपण या ठिकाणी खारघर संघाचा आणि पडगे संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करत आहे. खारघर कॉईन बघा मुलांनो माझ्याकडे. एक मिनिट. 1 रुपये. 1 रुपये घ्या. काय घ्या. हे घ्या. हे बघ. हा लाईव्ह आपण बघूया. श्री समर्थ लाईव्ह आपण बघतोय. थेट प्रक्षेपण बघतोय. हे षटक होऊ दे ना प्लीज. सामन्याकडे जातोय. रंगतदार अवस्थेने सामना इथे बाकी मारण्याचा प्रयत्न करतोय जॉनी. आपण बघूया. सांगता होती या ठिकाणी. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. चांगली गोलंदाजी करतो आपण बघतो या ठिकाणी प्रमोद. आता बाकी प्रमोद थांबवत नाही. त्याच्या पहिल्या चेंडू या ठिकाणी सफलता मिळालेली आहे प्रमोद याला. 2 बाद धावसंख्या 26 लॉस ऑफ 2 विकेट. फुलटॉस चेंडू आतमध्ये चेंडू येतो या ठिकाणी. या ठिकाणी लॉंगऑफच्या रीतीने चेंडू उडवलेला आहे. चेंडू जातो सरळ या ठिकाणी. जिथे बाकी तू मैं नशिबाच्या धावा मिळतात या ठिकाणी. खरं चांगली क्षेत्रक्षण बघायला मिळते या ठिकाणी. आणि हे इथे षटकी जवळ शेवटचा चेंडू बाकी. एक चेंडू आहे ना तेच बोलतो. धावसंख्या संघाची झाली ती म्हणजेच 28 धावा इथे पलकावं लागले. 28 धावा. एक चेंडू आहे ना अजून. एक वाईट टाकला तुम्ही. एक वाईट टाकला. याच्या आधीचा डॉट आहे ना. 5
सांगितलं ना. वन टू गो म्हणजे 7 चेंडू अजून बाकी आहे. 7 चेंडू म्हणजे जिंकण्याकरता आवश्यकता आहे ती म्हणजेच रंगतदार अवस्थेमध्ये सामना बघायला मिळतोय. रंगतदार अवस्थेमध्ये सामना. हा 7 चेंडू आणि 21 धावा. 7 चेंडू आणि 21 धावा. स्ट्रायकलर जॉनी. आता बघी फसवतोय प्रमोद बाबू या ठिकाणी. प्रमोद बाबू थांबत नाहीये. तू मैं बघूया चोरटी धाव. नशिबाची चोरटी धाव इथे मिळते या ठिकाणी. बघूया 2 धावा काढण्याच्या प्रयत्नामध्ये आणि इथे बाकी या ठिकाणी 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. आणि बघूया खूप सुंदर रनिंग मिळते. विकेट बघायला मिळते दोन्ही फलंदाजांची. आणि हे षटक संपलेलं आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे संघाची एकूण ती म्हणजे 30 धावा झालेल्या आहेत. सुनील वाजेकर सुनील वाजेकर आणि मंगेश भोमकर यांचे इथे आगमन झाले. आम्ही त्यांचं स्वागत करूया. सुनील भोमकर आणि मंगेश तुमचे या ठिकाणी स्वागत. पण तत्पूर्वी आपण नाणेफेक कॉल करतो या ठिकाणी. इथे या ठिकाणी आमच्या खारघरचा कर्णधार यांचा इथे आम्ही ते सन्मान करतोय. आहे ना माईक दिल ना. इथे आपण बघतो या ठिकाणी दोन्ही कर्णधार लहू भोईर असेल किंवा अगदी पाटील असेल खारघरचा दोन्ही संघांचा अगदी दोन्ही संघाच्या संघनायकांचा आपण बघतो या ठिकाणी ते सन्मान करतोय सन्मानचिन्ह देऊन. लवशेट घ्यावं आमचे उद्योजक युवा उद्योजक आपण बघतोय. लवशेट भोईर पडग्यामधलं एक महत्त्वाचं नाव. भोईर बंधूंची मक्तेदारी आपण बघतोय. पडग्यामध्ये आमचे पांडुरंग शेठ भोईर निश्चितच आपण स्वागत करूया. धन्यवाद. त्याच्यानंतर पाटील आपण पाटील बंधू आपण बघतोय. खारघर म्हणली या ठिकाणी सुप्रसिद्ध ज्या बुवांची नगरी म्हणून ज्यांची ओळख आहे पक्वाजवाद आपण बघूया. पानपाकर बुवा प्रताप बुवा असेल जयेंद्र पाटील असेल मोठमोठी मंडळी आपण बघतोय या खारघरमध्ये आहेत. धन्यवाद. सुस्वागतम. सुनील वाजेकर सन्मान होतो. सुनील वाजेकरांचा सन्मान होतो इथे. रेल्वे कामगार आपण बघूया. सुनील भोईर यांचा सन्मान होतोय. सुनील वाजेकर यांचा इथे सन्मान होतो आपण बघूया. सुस्वागतम. आपण सामन्याकडे जातो. आपण या ठिकाणी सामना चालू होतो तिथे जिथे अगदी 7 चेंडू आवश्यकता आहे ती म्हणजेच 19 धावांची. नवीन गोलंदाज संदीप म्हात्रे समोर फलंदाज आहे तो म्हणजेच सतीश. हा नाणेफेकीचे कॉल जिंकून पडगे संघाने क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. नोंद आपण करून घ्या. सामन्याकडे जातोय. 7 चेंडू 19. जिथे बाकी चेंडू भिरकावतो. चेंडू डीप एक्स्ट्राच्या दिशेने मारलेला हा फटका. जिथे बाकी तू मैं थोडी रनिंग मिटिंग थोडी कमी वाटते कारण या लिजेंड क्रिकेटर आहेत 40 प्लसच्या माध्यमातून ही अगदी 40 प्लस ही मंडळी आहेत त्यामुळे धावाला थोडी अडचण होते. पण या ठिकाणी खूप सुंदर हां सन्मान्य भास्कर भोईर भातान यांचे इथे सन्मान होतो या ठिकाणी. भास्कर भोईर भातान श्रीदत्त भातान क्रिकेट संघाचे अगदी निश्चितच या ठिकाणी ते मेंबर झालेले आहेत. संदीप पाटील तुमचे या ठिकाणी स्वागत. 40 प्लस मेंबर आहेत सगळी ही मंडळी. सोमटणे 5 चेंडू आणि 17 धावा. संदीप पाटील तुमचे इथे सन्मान होतो या ठिकाणी. शेखर पवार यांचा सन्मान यांच्या शुभासे सन्मान करतोय. आता बाकी चेंडू आतमध्ये येतोय. चेंडू भिरकावतोय बारीक करण्याचा प्रयत्न पण चेंडू खाली राहिला. निश्चित या ठिकाणी दररोज काय दिवाळी दसरा नसते. चेंडू खाली राहिला. अतिशय सुंदर तंत्रशुद्ध गोलंदाजीमध्ये वकब्बार असलेला हा गोलंदाज बघतोय या ठिकाणी. संदीप म्हात्रे मॅन फ्रॉम पाले बुद्रुक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मंगेश भोमकरचा सन्मान होते या ठिकाणी. मंगेश भोमकर तुमचे या ठिकाणी सन्मान करतोय. सुस्वागत. वेलकम मंगेश. तर चेंडू थोडा बाहेर निघतोय. हा नोचा सिग्नल मिळतो या ठिकाणी. हंपाने नो दिलेला आहे या ठिकाणी. 1 धाव नशिबाने मिळते या ठिकाणी. धावसंख्या 1 ने वधारते. संघाची धावसंख्या 33 धावा. 3 बाद 33. 3 बाद 33 म्हणजे आता येणाऱ्या अगदी 4 चेंडूमध्ये आवश्यकता आहे ती म्हणजे 16 धावांची. 4 चेंडू आणि 16 धावा. 3 वाजून 33 मिनिटांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. संपूर्ण मुंबई पाठोपाठ महाराष्ट्र थांबला. सन्मान्य श्यामशेठ ठोंबरे यांचे आगमन झालं आहे.
कोविडच्या माध्यमातून जनमानसामध्ये उठावदार कामगिरी ज्यांनी केली या ठिकाणी मुंबई गोवामधलं एक महत्त्वाचं नाव आपण बघतोय. एक ऐतिहासिक गाव, एक पुण्यनगरी म्हणून विशेष ओळख ती म्हणजेच देवीची. कोविडच्या माध्यमातून कोणच बाहेर पडत नव्हता, ती आणि समाजसेवक केली ते आमचे समाजसेवक श्यामशेठ ठोंबरे यांचं आपण इथे स्वागत करूया. सन्माननीय आमचे किसन पाटील बरोबर चंद्रकांत ठोंबरे तुमचे या ठिकाणी स्वागत. लक्ष्मण आमचे वसंत मुंबईकर यांचे बंधू आता बाकी या ठिकाणी थांबत नाहीये. पाले बुद्रुक संघ या ठिकाणी अशोक इकडे या ठिकाणी चेंडू आहेत ते म्हणजे तुमचे 2 चेंडू आणि 16 धावा. परतीचा प्रवास करतो या ठिकाणी आमचा ओळे संघ. 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. रुपेश उलवेकरची फलंदाजी निर्णायक ठरते या ठिकाणी. आता बघी उशीर का होत ना, हा फटका खेळतोय. चेंडू होतो सीमारेषेच्या बाहेर. खूप या फटक्याला उशीर झालेला आहे या ठिकाणी. चेंडू होतो सीमारेषेच्या बाहेर आणि या 4 धावा. धावसंख्या पोहोचते संघाची कोणती म्हणजेच 37 धावा. शेवटचा अंतिम चेंडू आणि या ठिकाणी निश्चितच परतीचा प्रवास करतोय. पण शेवटच्या क्षणापर्यंत विजयोत्सव साजरा करू नका, हा राजकारणाला पण नियम आहे आणि क्रिकेटमधला पण नियम आहे. वाईडच भरपूर पडले मग क्रिकेटची मजा येते. पण या ठिकाणी शेवटचा अंतिम चेंडू चांगली गोलंदाजी केली या ठिकाणी पाली बुद्रुकच्या प्रत्येक गोलंदाजांनी. वाकडण्या दोघांची गोलंदाजी केली. स्टायलिश खेळाडू पण या ठिकाणी हा संघ इथे परतीचा प्रवास करतोय आणि या ठिकाणी पाली बुद्रुक संघ आणि ओळे संघ या दोन्ही संघाचे या ठिकाणी मी सौ ज्योती हरिश्चंद्र वाजेकर पुरस्कृत उपसरपंच चषकामध्ये या दोन्ही संघाचा मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतोय. हे बघा सालाबत प्रमाणे पोटी प्लस क्रिकेट संघ 18-19 जानेवारी रोजी तर मी विनंती करतोय वरचे ओळे संघाला की आपण साईकृपा हॉटेलचे ओनर्स आमचे जनार्दन वाकडे यांच्या फार्म हाऊसमध्ये जायचं आहे आणि भोजन आपण जेवण करायचं आहे. या ठिकाणी आपण बघूया सत्कार समारंभात जाऊया. सन्माननीय लक्ष्मण शेठ बसा या सत्कार होते इकडे. श्यामशेठ ठोंबरे यांचा सन्मान होतो या ठिकाणी. मी हरिश्चंद्र वाजेकर यांना विनंती करतो, माजी ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती करतो की आपण श्यामशेठ ठोंबरे यांचा सन्मान करते. अंतर्गत ट्रान्सपोर्टचे ओनर बिल्डर ऑफ डेव्हलपर्स आपण बघतो या ठिकाणी. लँड्स ओनर प्रमुख पाहुणे म्हणून विशेष त्यांची ओळख आहे. कोविडच्या माध्यमातून आपण बघतोय चिंचवडमधून लोक उचलून या ठिकाणी त्यांनी निश्चितच आपण वडखलपर्यंत जी सेवा दिलेली आहे, पाण्याची सुविधा असेल, अगदी पूर्ण मुंबई गोवा थांबला होता त्यावेळेस एकदा एक कोविड योद्धा पुढे धावला, तो म्हणजेच या ठिकाणी बघतोय श्यामशेठ ठोंबरे साहेब. धन्यवाद.